चप्पल नाही काढलं तर चालेल. कड्या What is that? That's a silver jewelry. I haven't seen it. It's not very common here. That's a prisoner's anklet, na? Yeah, women are prisoners. Yeah. Okay, you can. तुम्ही मी मुंबईतूनच आले. तुम्ही सांगाल का तुम्ही कुठून आलेला? कुठून आला तुम्ही? बुलढाणा. कधी आला? काल सकाळी. 3 दिवस झाले. अच्छा, तुम्ही सगळेच बुलढाण्याच्या? संघ झाले ना. आणि कुठल्या गावच्या? साखळी. तालुका? जिल्हा बुलढाणा. जिल्हा बुलढाणा. चिखली तालुका. चिखली तालुका बुलढाणाच आहे. तालुका बुलढाणा. अच्छा, 3 दिवस झाले येऊन. तुम्ही सगळ्या बायका चालत का? बाया चालत? अच्छा, एक माणूस. बाकीचे गेले काय आज घरी. अच्छा, किती जण आले मिळून तुम्ही? 16 जण. बरं, आज बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिवस. तुम्हाला काही आठवणी आहेत बाबासाहेबांच्या आधीच्या? आठवणीच येतो काम. सांगा काय जर नसत्या समजा तुम्हाला येत आहे का इथं? काय आठवणी आहेत आणि काय तुम्हाला इथे आल्यावरती काही प्रेरणा मिळते का? समाधान. आणि समाधान म्हणजे कुठल्या प्रकारचं नेमकं? म्हणजे की जसं मातीत पडेल होतं तर उठून उभं केलं. आंघोळ करून आम्हाला उठून उभं केलं. मरलेले होतो तर जागृत केलं. बाबासाहेबांकडे येऊ नये. आता तुम्ही 3 दिवस इथे राहिला. कुठे राहिला? इथेच राहिला. मग तुमची सगळ्या सोयी व्यवस्थित होत्या आंघोळीच्या? किती लोक आले होते जवळजवळ इथे? 3 दिवस आता तुम्ही बघत आहेत. किती लोक आले? किती अंदाजे किती लोक आले? अंदाज नाही कळत बरं. इकडे काय तिकडे काय काय अंदाज. 1 लाख 2 लाख पण ते आम्हाला मान करत नाही. झगडा करत नाही. मान कधी म्हणत लई पेटतं इकडे नाही जात्यातच द्यायला बाबासाहेबांना आम्हाला धीरे येईल. बाबासाहेबांना अधिकाराला आम्ही साहेबांना जाऊन बाबासाहेबांकडे म्हणून आम्हाला काही बाबासाहेबांचा तो आम्हाला असे आधार आला. बाबासाहेबाच्या आधारानं आम्ही भेटलो राहतो. समजा बाबासाहेबाच्या आधारानं जगतो. पण आम्ही आम्ही असो बाबासाहेबाच्याच बरोबर आम्ही पैसे घेते. पैसे काय बाबासाहेबाचा चोर आमच्या मागं आहे. म्हणजे आज आम्ही बाबासाहेब आमच्या मागं आहेच लगे. म्हणजे आम्हाला असं आधार काय मागते मग बाबासाहेबाचं काय ते? किती करा हल्ला, किती करा युक्ती, किती करा हल्ला मजबूत भीमाचा किल्ला. बरोबर आहे का नाही? हो, बरोबर आहे. मराठी लोक हात धरायचे का नाही? आता नाही तसं हात तुम्ही ज्ञान आहे समाज चांगला आहे. त्याच्या वाटी जाऊन त्याचे लोक सामना पोहोचले हे आपल्याला असे आम्ही बौद्ध आहात सगळे. आणि तुम्ही एक जण सांगा. तुम्ही गाणी गाता बाबासाहेबांच्या आठवणीतली काय माहिती आहेत का? गाणे केली नाही बरोबर नाही म्हणत. तुम्हाला येतं? आता म्हटले म्हणा. नाही ना गाणीच नाही म्हणते. आता किती दिवस झाले गाणे. बाबासाहेबांचं कुठलं आता हे नवीनच आहे ना? म्हणा. नवीनच आहे. म्हणायचं नाव गाजत रे गड्या नाव गाजत मामुळे गड्या तुझं नाव गाजत नाव गाजत गड्या नाव गाजत रे मामुळे गड्या तुझं नाव गाजत. म्हणेलच नाही लई दिवसात. बाबासाहेब देव होता का माणूस होता? माणूस होता माणूस. इथलं येड्यावानी विचारायचं कामच नाही. माणूस होता माणूस आहे ना आपल्यापासून माणूस आहे ना. माणसापासून
वाट लावून दे ना आम्ही तुम्हाला चांगलं वाटतं म्हणून तुम्ही पण आल्या का बरोबर. तुम्हाला कोण विचारायचं बरोबर आहे विचारा ना, मी पण जाईल. तुम्हाला नाही तसं एवढं फोडू फोडू विचारणं माणूस होता का देव होता असं होतं का तसं आजींनी सांगितलं इथं काय करायला. त्या आजींनी जसं एका सांगितलं, त्यांनी बाबासाहेबांसोबत काम केलंय, बाबासाहेबांच्या समोर गाणी म्हटलेली आहेत. त्यांनी सांगितलं की इथं कुणाला कोणी निमंत्रण देत नाही, इथं सगळे स्वतःच्या बाबासाहेबांच्या ओढ्याने येतात, हिमतीवर, स्वतःच्या हिमतीवर. आणि तुम्ही बाया माणसं सगळे आला तेवढ्या लांबून, मला कौतुक वाटलं. सगळे एकत्र आलात तुम्ही. आता तर सगळे आले बुद्धगया रे 40-50 जणी झालो बुद्धगया बुद्धगया कुठं राहिली ती 4 दिवस गाडीत माहित नव्हती गड्या तुला पलंग आणि गादी. मंत्री झाले मंत्रीला या मंदी. अरे मंत्री झाले मंत्रीला या मंदी. फोन वाजतय रे गाड्या फोन वाजतय रे. या साहेबाच्या टेबलावरी फोन वाजतय रे. आणि भीमामुळे गड्या तुझं नाव गाजतय रे. नाव गाजतय रे गड्या नाव गाजतय रे. आणि भीमामुळे गड्या तुझं नाव गाजतय रे. सुखी समृद्धीचा हाच आलाय काळ. निळ्या निळ्या माड्या झाल्या ताळावरी ताळ. या निळ्या माड्या झाल्या ताळावरी ताळ. ब्याल वाजतैर गड्या ब्याल वाजतैर. या साहेबाच्या दर्जावर ब्याल वाजतैर. आणि भीमामुळे गड्या तुझं नाव गाजतैर. नाव गाजतैर गड्या नाव गाजतैर. त्या भीमामुळे गड्या तुझं नाव गाजतैर. मोकळं म्हणायचं कंठ चांगलं पोटी आढाऊ करत असे जायर. भुकी उपास पोटी आढाऊ करत असे जायर. हे साहेब झाले नवबुद्धाचे पोर. हे साहेब झाले नवबुद्धाचे पोर. आणि गल्ल्यावरी बसून गड्या नोटा मोदी तैर. या गल्ल्यावरी बसून गड्या नोटा मोदी तैर. या भीमामुळे गड्या तुझं नाव गाजतैर. नाव गाजतैर गड्या नाव गाजतैर. या भीमामुळे गड्या तुझं नाव गाजतैर. थँक्यू. एक अजून प्रश्न. तुम्ही सगळ्या जातीने नाही जात समाज आमची जात पूर्वीचे महार सगळे तुम्ही म्हणा. पण आता नवबद्ध नवबुद्ध होऊ शकत नाही. काय करते लोक सांगा बोला ना बोला लोक काय म्हणतात आपण नवबुद्ध म्हणा गेलो आपण काष्ट काढायचं आपल्याला. मग ते आपल्याला 4 पिढ्याचं काष्ट मानतात पहिले. मग त्याच्यात ते आपलं महार ते म्हणजे तुमचं महारच पहिलं म्हणजे तुम्हाला नवबुद्ध कुठून करायचं. पुढे अशी लेकराने आपले शिकलेले अडचणी आणतात. म्हणजे काष्टात अशा अडचणी येतात. गावात मैतर लोक आहेत का तुमच्या गावात? मग ते लोक येतात का इकडे? मराठा नाही येत ना. नाही मेतर लोक नाही. चांभार आहेत का तिथे? येतात का ते? मांगा जेवण करत नाही संभार करत नाही. फक्त असं नाही. आता काही मांग समाजाचे पण आहेत, बौद्ध होत आहेत आता. बाबाच्या सवलती सगळे घ्यायला उभेले जास्त सवलती उभे बाबाच्या नावाखाली सवलती घेते. तुम्हाला खैरलांची खैरलांजीचं जे प्रकरण झालं होतं ते माहिती आहे? नाही. बरं. तुम्हाला आपल्या नेते तर माहिती आहेत का? रामदास आठवले, मायावती. तुम्हाला काय वाटतं म्हणजे जे आपली जी राजकीय आपल्या ज्या पॉलिटिकल पार्टीज आहेत त्याच्याबद्दल काय वाटतं म्हणजे आता आपले बाबा सांगत होते की हे आपला पक्ष जे फुटतोय हा पक्ष खोबराकडे एक पार्टी होती बाबा सांगायचे, एक गवई पार्टी होती. तर ते दोन्ही पण पार्ट्या निवडून घ्यायचे आणि दुसऱ्याला जाऊन भेटायचे. त्याच्यामुळं या आपला रिपब्लिकन पक्ष म्हणून लोकांचा विश्वास उठला. आता बसून ठेवायचा प्रयत्न करून राहिलेत की हत्तीवर निशाणी मारा, आपला रिपब्लिकन पक्ष निवडून आणा, पण तरी लोकांचा काही विश्वास बसत नाही. बेमानकी केली ना आपल्या गावात बेमानकी केली म्हणून नाही बसत. आपल्या गावात ग्रामपंचायत निवडून देतो आपण. मराठी लोकांचा समाज जास्त असतो. आपण लोकांचा समाज गरीबच आहे आपण. पण आपल्या समाजाने
गरीबाने मराठी वळवतो त्याला वाटतं मी आता इथे बराच राहिले म्हणून पैसे देऊ राहिला श्रीमंत होतो काय घरकुल आल्या काय योजना आल्या ते लोक त्याच्यासाठी गिरवतात ना वाटतं धाडतात पण नाही देत गरीबाला घरकुल भेटू देत नाही ते लोक असे करतात आपल्यावर अजून अन्याय होता मग असं काही कर्ज द्यायचं त्याला आपलं लवकर होत नाही साहेब लोक पैसे त्याआधी खरून पैसे द्या पैसे गावात 30,000ची केस केली लगे ते किती हजार लगे 12,000 रुपये आपल्या हातावर 18 चालू आहे का 30,000 अशा केस चालू आहे आमच्या तिथे येतं मी ते आम्हाला राहते ते अनुदान असतं की नाही समजा 10 मला अनुदान गावामध्ये 10 बिन भरावं लागतं वरून डबल भरावं लागतं सगळं भरावं लागतं त्याच्यापेक्षा आमचा जीव होतो नको रे बाबा नको 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 आमच्यावर दिवशी मावशी मला एक विचारायचं तुम्ही बाबासाहेबांसाठी काय करू शकता आणि म्हणजे जर तुम्ही जे म्हणाल ते पण ते खरं पाहिजे हां तुम्ही आमच्याकडून जे करून घ्याल ते शेवटपर्यंत खरं राहिलं पाहिजे म्हणजे आमच्याकडून करून घ्यायचं आणि तुम्ही मध्ये बेमान व्हायचं पाटील जाऊन भेटायचं ते आम्ही करणारच नाही. म्हणजे जे पॉलिटिकल पार्टीज आहेत त्यांचं असं की साठे लोटे झाल्यासारखं आणि तुम्हाला जर शेवटचं आपल्या लोकांना काही बोलायचं आहे काय सांगायचं काय सांगायचं आहे लोकांना तर तुम्ही सांगू शकता. तुम्हाला काय? काँग्रेसचं पार्टी सुद्धा नाही आमच्याकडं आपलं तिकडं काँग्रेसचं पार्टी मोठ्या मोठ्या घरात मराठा आहेत त्या आलो चांगले चांगले आम्ही राहतो कामात झाली मग ते काँग्रेसचं घरची फ्रेवाले तर आम्हाला काही माहिती मोठे मोठे लोकच काँग्रेसचं पार्टी तुमचं काय म्हणायचं मी बोलत होतो तुम्हाला काय सांगायचं आहे लोकांना बाकीच्या लोकांना तुम्ही सांगू शकता इथं तर आम्ही तुमचं तुम्ही जे म्हणाल ते आम्ही लोकांपर्यंत पोहोचवू तर तुम्हाला काय मेसेज द्यायचा आहे सूचना द्यायची कोणाला तुम्ही सांगू शकता कॅमेऱ्यामध्ये आपल्या नेत्यांना समजा जर तुम्हाला काही काय बोलायचं त्यांना तुम्हाला काय सांगायचं तिकडेच राहते 12 कोस आमच्याकडून काय असलं तर वैतून घेते हो मतदान घेतलं की झालं. नाही पण तुम्ही त्यांना इथं काहीतरी बोला ना त्यांच्यासाठी मग आम्ही म्हटलं का नेत्याचं पाहिलं सगळ्याचं पाऊल बसला गावातला सरपंच निवडून देऊ नाही शकत आम्ही काय दिसतोय काय म्हणणं आहे बेमान आहेत लोक बेमान तुम्हाला सरपंच केलं तर तुमचा राग सांगायचं असेल तुम्हाला तुम्हाला जर सरपंच केलं तर नाही सगळ्यांना नाही पाहिजे आता मॅट्रिक पहिल्याशिवाय पुढे मॅट्रिकच्या पुढचं माणूस पाहिजे का बरं का असं काही नाही नियम आहे तसे. नियम कोण सांगितलं तुम्हाला असे नियम मॅट्रिक झाल्याच्या पुढचं माणूस पाहिजे असं नाहीये का हा तसंच आहे आता तसंच आहे मला कशाला सांगता आमचे पोरं शिकून मोठे झाले तर कलेक्टर झाले तर शिकून बाबासाहेबांना झाले ते समजलं का नाही आम्ही पण तुमचे पोरं आहोत मला सांगा ना गावामध्ये अजून किती जाती बाकीच्या जाती आहेत आपल्या जसं तर वाल्मिकी झाले आहेत वाल्मिकी वगैरे आहेत गावामध्ये वाल्मिकी आहेत मॅरेज नाही वाल्मिकी वगैरे वाल्मिकी मेहतर भंगी लोक भंगी नाही मग सगळं साफसफाईचं काम कोण करतं गावामध्ये गावाचं गावाचं आम्ही आमचं अच्छा आणि बाकीचे आपले जात कुठल्या मांग अच्छा मातंग समाज आहे संभार आहे मुसलमान आहे तर आपण बौद्ध लोक यांना कसं बघतो म्हणजे तुम्ही त्यांना सारखं बघता की त्यांना पण वेगळं वागवता नाही सारखं बघा तुम्ही बोलला तुम्हाला एकदम राग आला जय भीम बोलत नाही काय नाही कधी येत नाही आम्ही त्या लुटून बोलतो ना बोलतो आम्ही तयार आहे संभार आम्ही त्या लोकांना भीत नाही डगत नाही आम्ही चौदा किल्ले गुडला तुम्ही राहतच नाही धैर्याचं आहे का नाही तुम्ही बोलवता का त्यांना पण मग बोलतो आम्ही त्याच्याशी नाही बोलवता का त्यांना प्रोग्राम मध्ये कार्यक्रमाला येते. येतात अच्छा तसं नाही बाट गिटका भांडण वगैरे काय नाही भांडण वगैरे होते इथलं त्याचं काय भांडणार पण जसं असं इतकं भेदभाव नाही. अच्छा मग ठीक आहे छोटंसं गाव आहे त्याच्यामुळं नाही पण अच्छा. सुशिक्षित आहे आपला समाज बौद्ध समाज तंटामुक्त गाव आहे का तुमचं हा, तंटामुक्त. चला जय भीम बरं वाटलं तुमच्यासोबत बोलून आज तुम्ही जा तुम्ही स्टेशनवर तुमच्यासोबत बोलून खूप छान वाटलं आणि सांभाळून जा माडला सांभाळून जा डन कुठल्या गावावरून आलात तुम्ही म्हणाले बुलढाणा जिल्ह्यात सकाळी अरे व्यवस्थित जावा सैलानी आठवतं का तुम्हाला सैलानी गाव
आले गावाला गेले तुमच्याकडे चला 6 डिसेंबरचं